नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. 2 डिसेंबर रोजी राहुरी नगर परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार अविनाश मस्के सर आणि स्मिताताई भुजडी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर मस्के सरांशी आपण चर्चा करूया. सर, आपल्या प्रभागामध्ये असे प्रलंबित काही काम राहिलेली आहेत का? 4 वर्ष प्रशासकीय राजवट असल्यामुळे बरेचसे काम हे स्थगित झालेले आहेत. आम्ही प्रथम ते कर्तव्य आमचं आहे की नागरिकांना सुविधा देणं. त्या सुविधा देण्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत. नागरिकांनी आम्हाला बहुमोल असा प्रतिसाद लाभतोय आम्हाला आता सध्या. त्यांच्या अपेक्षा ज्या असतील त्या आम्ही पूर्ण करू. 4 वर्ष प्रशासक होते आणि त्याच्या अगोदर 5 वर्ष, असं 9 वर्षानंतर नगर परिषदेतल्या हद्दीमध्ये जे मतदार आहे त्यांना नगरपालिकेचं मतदान करण्याचा हक्क मिळत आहे. तर तुम्ही ज्यावेळेस मतदारांपर्यंत पोहोचता तर मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहे? मतदाराच्या प्रतिक्रिया चांगल्या मिळत आहेत. काय त्यांना योग्य तो उमेदवार मिळाल्यामुळे भरभरून त्यांचा प्रतिसाद मिळत आहे. आपल्याला तालुका विकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे. नगरपालिकेत आपण नगरसेवक झाल्यानंतर कोणाच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करणार आहात? माननीय प्राजक्त दादा तनपुरे आणि सौ उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहुरीचा विकास कसा घडवता येईल या उद्देशाने प्रयत्न करू. आपल्या प्रभागामध्ये जॉगिंग ट्रॅक झालेला आहे. तर या जॉगिंग ट्रॅकच्या बाबत नागरिक समाधान आहे का? नागरिकांचं समाधान हे ते काम पूर्ण झाल्यानंतरच होईल आणि प्राजक्त दादा हे काम पूर्ण करणार. त्याला अगदी नागरिकांचाही पाठिंबा असेल. नागरिकांचं समाधानही झालेलं आहे आणि अजूनही होईल. राहिलेलं काम सुद्धा माननीय प्राजक्त दादा तनपुरे हे पूर्ण करून घेणार. माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे व डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितच आपल्या विजन आहे की विकास काम आपण करणार आहात. आपल्या प्रभागामध्ये किती मतदार आहेत, यामध्ये महिला किती आहे व पुरुष किती आहे? एकूण 1639 मतदार आहेत. 753 पुरुष आहेत आणि 849 स्त्रिया आहेत. स्त्रियांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे आमच्या प्रचारामध्ये तुम्हाला स्त्रियांची संख्याही जास्त दिसते. मतदार जास्त, स्त्रिया सुद्धा प्रचाराला जास्तच येत आहेत. निश्चितच सर, आपण मतदारांना आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देणार आहात? सर्वांनी आमच्या विकास आघाडीला सहकार्य करावं. संपूर्ण गावामध्ये अध्यक्षपद सुद्धा एका मोरेश म्हणून सर आहेत, त्यांना दिलेलं आहे. ते होतकरू आहेत आणि सर्वांनी सर्व याच्यामध्ये शहरामध्ये छत्री चिन्हाला फुली मारून आम्हाला बहुमताने निवडून द्यावे. निश्चितच सर, आपल्या प्रभागामध्ये आपलं चिन्ह छत्री आहे आणि मतदार पर्यंत आपण निश्चित पोहोचाल. तर आपण आता जे महिला उमेदवार आहे स्मिताताई भारत भुजाडी यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्मिताताई, आपण जेव्हा वेळेस मतदारांपर्यंत जातात त्यावेळेस मतदारांच्या काय समस्या आहेत? समस्या रस्त्याचीच सगळ्यात जास्त समस्या आहे. तसं आपलं सगळं स्वच्छ पाणी, लाईट, स्वच्छता सगळं व्यवस्थित आहे. फक्त राहिलं ते फक्त रस्त्याचं काम प्रलंबित, तेवढं आपण निश्चित लवकर पूर्ण करण्याचं काम करू. आपण महिलांच्या बाबत काही बचत गट किंवा इतर काही उपक्रम राबवणार आहात का नगरसेवक झाल्यानंतर? हो, नक्कीच. महिलांना पहिलं प्राधान्य महिलांचं राहील आणि उषाताई तनपुरे, सोनालीताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे करता येईल ते महिलांसाठी नक्कीच केलं जाईल. बचत गट चालू केला जाईल. यापूर्वी आपल्या कुटुंबामध्ये एक म्हणजे तुमचे नगरसेवक, घरामध्ये एक नगरसेवक, माजी नगरसेवक राहून गेलेले आहेत, ते उपनगराध्यक्ष पण आहेत.
तर तुम्हाला त्यांच्याकडून काही अशा सूचना येतात का की नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला हे कामं करायची ते कामं करायची अशा सूचना काही आल्यात का? हो, त्यांचंच मार्गदर्शनाखाली सगळी कामं होतील, ते सांगतील. तसेच त्यांना अनुभव पण खूप आहे आणि जनतेचा त्यांना प्रतिसाद पण खूप व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे सगळी कामं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहेत. समोरचे उमेदवार जे आहे, तुम्ही आता नौके उमेदवार आहात. नौके म्हणजे नवीन तुम्ही उमेदवारी करत आहात. तुमच्या घरात जरी नगरसेवक असले तर समोरचे यापूर्वी नगरसेवक राहिलेले आहात, तुम्हाला काही आव्हानात्मक वाटतंय का? नाही, काही आव्हानात्मक काही नाही आमचे, कारण नगरसेवक पहिलेच आहेत आणि त्यांची कामं पण अशी आहेत की त्यामुळं आव्हान वाटण्यासारखं काही नाहीच आहे. म्हणजे तुम्ही विकास कामाच्या जोरावर निश्चितच मतदारांपर्यंत पोहोचून तुम्ही विजयासाठी प्रयत्न करणार. आपण प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार यांच्याशी चर्चा केलेली आहे. तर त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.